पत्नी एवढा संस्कार जरी शिकवला तरी अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील। आणि 20 तारखेला ज्या पद्धतीने पूजा तडस यांनी मोदीजींना वेळ मागितलाय, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पंतप्रधान महोदयांनी या एका लेकीची ही हाक आणि तिची फिर्याद ऐकण्यासाठी 20 तारखेला वर्ध्यामध्ये वेळ द्यावा ही अपेक्षा आहे। मी आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे। हा, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला। एका स्त्रीला तुमच्या घरातल्या सुनेला, सून ही घरातली लक्ष्मी असते, तुम्ही त्या सुनेला DNA मागता, हे बाळ माझ्या मुलाचं नाही, हे बाळ माझं नाही म्हणून माझा अपमान करता। मला लोकांपर्यंत, मी लोक न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याच्यामध्ये अपक्ष राहून मी त्याच्यामध्ये नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मी न्याय मागण्याचा प्रयत्न केला। आज माझ्या या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईमध्ये समाजासमोर उपस्थित राहून मी समाजाला फक्त एकच मागणं मागते की आज माझ्यावर ही अवस्था आहे, उद्या देशातल्या, उद्या समाजातल्या सर्व स्त्रिया एक दिवस न्याय मागायला येतील, तेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे द्याल? हाच माझा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे समाजाला। की ठेवलेली बाई, तुम्ही म्हणता घरातल्या सुनेला ठेवलेली बाई, हा, त्याचं उत्तर त्या छोटं बाळ डिस्टर्ब करत असल्यामुळे त्यांनी सांगितलं की मला लोकांपर्यंत पोहोचायचं होतं, लोक माझं म्हणणं ऐकतील कसं, तो आवाज मोठा करण्यासाठी म्हणून मी तो नामांकन अर्ज दाखल केला की किमान मी उमेदवार म्हणून तरी माझ्या म्हणण्याला एक से प्राप्त होईल का, माझं म्हणणं पोहोचेल का, यासाठी तो उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला। मी आधीच म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक महिला म्हणून जर त्या त्यांच्या न्यायाची आणि सन्मानाची लढाई लढत असतील तर मोदीचा परिवार म्हणणाऱ्या सगळ्यांनीही त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि बहीण म्हणून, एका बाईचं दुःख म्हणून, बाईपणाच्या वेदना म्हणून आणि मी स्वतः बाई म्हणून त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही आज त्यांना इथे बोलावले। विचार, तुम्ही त्यांना सपोर्ट करणार का? शिवसेना सपोर्ट करणार का अपक्ष? एक लक्षात घ्या, मी ज्या अर्थी इथे आले त्या अर्थी एका बाईला बाईपणाच्या संवेदना समजूनच इथे आले। मी अगदी पत्रकार परिषद सुरू करताना पहिल्या वाक्यात बोलले की इथे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन फक्त एक परिवार उद्ध्वस्त होत आहे, तो परिवार मोदीजींच्या परिवारातला परिवार आहे आणि मोदीजींच्या परिवारासाठी मोदीजी जर 20 तारखेला ज्याने यांचा परिवार उद्ध्वस्त केला त्याच्या प्रचारासाठी म्हणून मोदीजी जर 20 तारखेला वर्ध्याला येत असतील तर मोदीजींनी आधी यांचा परिवार दुरुस्त आहे का ते बघितलं पाहिजे। ज्या रामदास तडस साहेबांच्या प्रचारासाठी ते येणार आहेत, मुळात रामदास तडस साहेबांनी आपल्या परिवाराला न्याय दिला आहे का हे त्यांनी समजून घ्यावे, मग मोदी का परिवार हे वाक्य फार मोठं करत त्यांनी त्यांची भाषणबाजी करावी, इतकी साधी अपेक्षा आहे। राजकीय प्रश्न विचारतो, आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदा ठाकरे गट या निवडणुकीला सामोरं जातात,